नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश मुंडे, इंजिनियर्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, पोलीस भरती 2024 ची ऍड आपण बघितलं आताच, जे आर वगैरे सगळं आलेलं आहे. तर तुम्हाला जे आर आणि काय अपडेट आहे एक्झॅक्टली जर बघायचं असेल तर मी व्हिडिओ दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्याची, तिथून तुम्ही बघून घ्या. तर आता याचा राहिला प्रश्न, नवीन विद्यार्थी असतील, जुने असतील, आतापर्यंत भरपूर अभ्यासही केला असेल, ठीक आहे. पण काय होतं सगळ्यांना की एक्झॅक्टली वाचायचं काय तेच कळत नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सर्व सिलेबस तो तर सांगणारच आहे. पण याच्यातले महत्वाचे पॉईंट नेमकं एक्झॅक्टली वाचायचं काय आपल्याला. तर हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला 100% तुम्ही हा पेपर पास होऊ शकता. आपण जर व्यवस्थित बघायला गेलं तर तुमचा कट ऑफ जो आहे तो 125 ते 150च्या रेंजमध्ये लागतोय. बरोबर? 125 ते 150च्या रेंजमध्ये. एवढे मार्क ग्राउंड आणि हे दोन्ही कसं घ्यायचे? ठीक आहे. हे पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण ह्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचं काय आपल्याला की नेमका अभ्यास नेमकं वाचायचं रीड करायचं काय नेमकं हेच माहिती नसतं. टॉपिक्स कुठले असतात ते माहित नाही. तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय अभ्यास आहे ते पूर्ण मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे आणि नेमकं एक्झॅक्टली करायचं काय तर बघा. हा पहिला विषय इथे गणित आहे. कुठला विषय आहे ते गणित. गणितामध्ये तुम्हाला काय वाचायचंय हे एवढे पॉइंट्स आहेत. ठीक आहे. कारण प्रत्येक याच्यामध्ये आहे टोटल 4 सब्जेक्ट. गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला 25-25 मार्क आहेत. ठीक आहे. गणितामध्ये इथे आता आपण प्रत्येक विषयाबद्दल बोलू. ठीक आहे. तर हे 4 विषय तुम्हाला 1, 2, 3 आणि हा गणित 1, 4. सो इथे याला 25, याला 25 आणि याच्यासाठी सुद्धा 25. हे 25-25 असे एकूण 100 मार्क तुमचे होतात. बरोबर? तर मग हे 100 मार्क कसे मिळवायचे ते बघा. आता याच्यामध्ये 100 पैकी तुम्हाला जवळपास 80 मार्क अप्रॉक्स ऍव्हरेज सगळ्या ऑल कास्ट ओपन आपण कन्सिडर केलं, ग्राउंड चांगलं केलं तर आपल्याला लागतात. बरोबर? तर तुम्ही सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही काय करतात मागे पडतात. कारण त्याच्यात एकच सामान्य ज्ञान नावामध्ये 4 ते 5 सब्जेक्ट आहेत. तर ते कसं अभ्यास करायचं हे सांगतो तुम्हाला. तर हे सामान्य ज्ञान जर सोडलं ना तर बाकीचं खूप सोपं आहे तुम्हाला. हे जे काही 75 मार्क्स आहेत ना तुमचे, जे गणित, मराठी ग्रामर आणि बुद्धिमत्ताचे आहेत. हे तुमच्या हातातले मार्क आहेत. इथे मार्क तुम्ही 100% घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घ्यायचे कसे ते बघा. एकदम बेसिक बेसिक प्रश्न करायचे. जास्त अवघड मध्ये घुसायचंच नाही पोलीस भरतीसाठी. तर संख्या, संख्यांचे प्रकार आणि संख्या ज्ञान. काय याच्यामध्ये 1, 2, 3, 4 बस असं असणार आहे. ह्याच्या पलीकडे काय आहे तुम्हाला संख्या ज्ञानमध्ये? बस तेवढं फक्त तुम्हाला करायचंय. एवढं केलं तर सफिशियंट आहे. त्यानंतर लसावे मसावे आपण 5वी 6वी ला काढत होतो लसावे मसावे. आता फक्त थोडंसं कसं आपलं माइंड थोडं स्टिफ झालेलं असतंय. या गोष्टी आपण बऱ्याच दिवस केलेल्या नसतात. पुस्तक उघडा, हे बघा तुम्ही. तुम्हाला बरोबर लगेच लक्षात येऊन जाईल. त्यानंतर दशांश अपूर्णांक ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 5वी 6वी 7वी मध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आपल्यासाठी खूप सोपं आहे. तुम्ही 10वी जरी ऍव्हरेज 60-65 मार्कांनी जरी पास झालेला असाल ना 60%, तरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवू शकता. एवढं सोपं आहे. तुम्ही काय गणित रे बाप रे नको असं करून बसलेला असतात. सो तसं करायचं नाहीये. खूप सोपं आहे. खूप छान आहे. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर वर्गमूळ, घनमूळ झालंय. 1 ते 20 पर्यंत पाठ करून टाका. संपला विषय. 1 ते 20 पर्यंतचे घनमूळ, वर्गमूळ पाठ करायचे. याच्या बाहेरचं तुम्हाला येत नाही. त्यानंतर गुणोत्तर प्रमाण, पदावली, ठीक आहे. काळ, काम आणि वेग. हां, तुम्हाला वाटत असेल आता हे थोडंसं अवघड आहे. ह्याच्यातल्या वेगवेगळ्या खूप छान अशा ट्रिक्स आहेत सगळ्या YouTube चॅनलवर. कुठलाही बघा, असं म्हणत नाही मी आपल्याच चॅनलवरती बघा. कुठल्याही चॅनलला जाऊन बघा. तुम्हाला याच्यावरचे छोटे-छोटे ट्रिक्स मिळतील. त्या ट्रिक्सनुसार हे सोडवायचे. ह्याच्यावरती 1 नाही तर 2 गणित असणार आहेत. वेगळे आणि ह्याचे 3 ते 4 प्रकारचे गणित येतात. एक काळ, काम दिलेलं असतं, एक फॉर्म्युला आहे. किमती ठेवायच्या झालं, त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पण सोपं आहे. नफा तोटा. त्यानंतर वयवारी. हे वयवारीसाठी सुद्धा एक ट्रिक आहे. ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि बेरीज वजाबाकी तर आता हाही काय हे तुम्हाला काय सांगायची शिकवायची गरज आहे का कोणी की बेरीज ऍड कसं करायचं, वजा कसं करायचं? बरोबर? त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी, शेकडेवारी हे आपण रेग्युलर लाईफमध्ये आपल्या यूज करतो सगळ्या गोष्टी. ही सरासरी आणि शेकडेवारी. बस त्याला फक्त आपल्याला पुस्तकावरती मांडायचंय पेपरमध्ये. त्यानंतर भूमितीमधील संकल्पना आणि परिमाणे. परिमाणे म्हणजे काय? प्रत्येकाचं माप कशात मोजतो आपण, पाणी कशात मोजतो, सगळं माहिती असतं आपल्याला. दूध कशात मोजतो, बरोबर? लोखंड कसं मोजतो. हेच आहे फक्त प्रत्येक वस्तूला स्टँडर्ड नाव आहे पुस्तकात. ते नाव आणि प्रॉपर त्याचं काय त्याचं मापन करण्यासाठी जे काही परिमाण आहे ते आपल्याला बघायचंय. बस एवढं याच्यामध्ये आहे. पुढे जर बघितलं तुम्ही तर बौद्धिक चाचणी. ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे बघताय ना सगळं, ह्या सगळ्यावरती आपल्या लेक्चर आपल्या ह्या जे आपला युट्यूब चॅनल आहे इंजिनियर्स अकॅडमी, याच्यावरती ह्याचे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. सगळे. ठीक आहे. हे तुम्हाला हे नाव जे सगळे दिसतायत ना सगळ्याचे आहेत. ते आपले ते व्हिडिओ जरी केले तुम्ही तरी सफिशियंट आहे. काय याच्यात क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, काय असे 2-4 संच दिलेले असतील, काहीतरी डायग्राम दिलेले असते त्याला.
बस त्यांचा एकमेकांशी संबंध शोधायचा, जास्त अवघड नाहीये. मी सगळं दिलंय, तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ बघा. समान संबंध आणि परस्पर संबंध म्हणजे काय दिलेलं असते बघा आता. कासव, ठीक आहे, असं दिलेलं असतंय हळू, ठीक आहे, आणि असे 2 टिंब असतात. पुढे लिहिलेलं असतंय ससा आणि डॅश डॅश डॅश. खाली असतंय वेग, वेगाने, हळू, असे अजून 2-3 मध्यम गती, असे वेगवेगळे ऑप्शन असतील. सगळ्यांना माहिती आहे ससा आणि म्हणजे एक उदाहरण देतोय. इथे काय लिहिणार तुम्ही वेगाने. तर हे असे सहसंबंध असतात सगळे. त्यानंतर आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन म्हणजे आपलं कॅलेंडर. त्यानंतर रांगेवर आधारित प्रश्न. काय दिलेलं असतं रांगेवर आधारित मध्ये? एक रांग आहे, उजव्या साईडने डाव्या साईडने त्याचा नंबर आहे 5वा आणि इकडच्या साईडने आहे 6वा. ठीक आहे. तर मग एकूण रांगेत विद्यार्थी किती झाले? इकडचे 1, 2, 3, 4, 5वा हा आणि इकडून 6वा म्हणजे इकडून 6, 5, 4, 3, 2 आणि 1. रांगेत किती मुलं झाली एकूण? हा दोन्ही एकच आहे ना, कारण इकडून त्याचा 5वा आणि इकडून 6वा आहे. मग 1, 2, 3, 4 हा पूर्ण 1, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 झाले. मग रांगेत किती विद्यार्थी आहेत? 10. हे असे प्रश्न असतात ह्या रांगेवर. तुम्ही मागचे PYQ पण काढून बघा पोलीस भरतीचे. म्हणजे मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला ते समजेल. ह्याच्यानंतर काय सांकेतिक लिपी किंवा भाषा काय नाही. तिथं काय दिलेलं असतं आपल्याला मांजराला डुक्कर म्हणलेलं आहे. बरोबर. डुकराला गाय, गायीला बैल. तर मग ह्याच्यामध्ये गायीचा नवरा कोण? ठीक आहे. म्हणजे उदाहरण सांगतोय. सो असे असतात. सोपं असतं. मग आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये आता गायीचा पुरुषवाचक शब्द कोणता? असं विचारलं तर आपल्याला माहिती आहे बैल आहे. तर मग इथे बैलाच्या ठिकाणी आपण बैलाला काय म्हणतो? समजा गाय म्हणतो. तर ऑप्शनमध्ये जिथे गाय असेल ते सिलेक्ट करायचं म्हणजेच बैल झाला. ही झाली सांकेतिक भाषा. त्यानंतर विसंगत पद ओळखा. तिथे तुम्हाला दिलेलं असतंय. मासा, खेकडा, मगर आणि अजून काय एक मासा, खेकडा, मगर आणि कासव. ठीक आहे. आता सांगा याच्यातला वेगळा कसा असणार? खेकडा, मगर आणि खेकडा, मगर, मासा आणि कासव. तर इथं बघितलं तुम्ही खेकडा, मगर आणि कासव हे काय आहेत? पाण्यात पण जगतात, मातीवर पण जगतात. आणि मासा जगतो का मातीवर? नाही जगत. तो फक्त पाण्यात जगतो. म्हणून याचं उत्तर मासा. असे विसंगत पद ओळखा असं असतं. त्यानंतर विधाने आणि अनुमाने. काही वेगवेगळे विधानं दिलेले असतात आणि त्यांचं अनुमान खाली दिलेलं असतंय. आकृतीतील आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच काय? आता आरशातली प्रतिमा म्हणलं, इथं काहीतरी असं चित्र देतात आपल्याला आणि ह्याचं असं बघायचं आडवं, जे ह्या साईडला ह्याला असं उलटं करायचं. ठीक आहे. उलट केल्यानंतर आरशात कसं दिसणार ते झालं आरशातली प्रतिमा. आणि आकृती पाण्यातलं म्हणजेच काय? हीच आकृती असेल, हिला फक्त खाली करायचं. वरून असं खाली उलट करायचं तिला. एवढं असतं. त्यानंतर दिशा आणि अंतर. ह्याच्यात तर एवढं सोपं असतं. काय असतं याच्यामध्ये बघा, इथं असं आपल्याला दिलं असतं, की आता एक विद्यार्थी समजा सागर आहे. ओके. सागर हा या ठिकाणाहून चाललेला आहे. एका ठिकाणावर निघालाय. पूर्वेकडे 5 किलोमीटर. आता पूर्व इकडं मग 5 किलोमीटर गेला. पुन्हा तिथून उत्तरेकडे 2 किलोमीटर गेला. मग इकडे 2 किलोमीटर आला. पुन्हा इकडे 5, इकडे इकडे 2, पुन्हा इथून पुन्हा पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. बरं 3 पुन्हा पुन्हा खाली दक्षिणेकडे गेला 3 किलोमीटर. पुन्हा इथून माघारी आला. पुन्हा इथून ह्या साईडने पश्चिमेकडे गेला. किती किलोमीटर? 8 किलोमीटर. तर तो सध्या कुठे असणार मग? बघा फिरून फिरून आलाय तर ह्या पॉइंट पासून इथं हे अंतर आपल्याला काढायचं. इथंच जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे 3 अंतर आहे, हे 2 आहे. बरोबर? जे टोटल 3 आहे आणि हे 2 आहे. ह्या 2 मधनं 3 मधनं हे 2 वजा करायचं. म्हणजे हे आपल्याला अंतर मिळणार. म्हणजे हे राहिलं 1. म्हणजे तो सध्याच्या पॉइंट पासून 1 किलोमीटर आहे. तर असे प्रश्न याच्यामध्ये असतात. पुढे आहे घड्याळ. त्याच्यानंतर काय नाही घड्याळमध्ये आपलं असं घड्याळ असतं गोल राउंड घड्याळ. बरोबर? तर याच्यामध्ये असे वेगवेगळे अँगल असतात. मग ह्याला जर आरशात बघितलं तर किती वाजलेले असतील? ठीक आहे. किती डिग्रीचा ह्याच्यामध्ये कोण असेल वगैरे. एवढं अवघड नसतं. ज्याच्याकडे काट्यांचं घड्याळ आहे ना त्यांना याच्यातलं आन्सर समजून जाईल. त्यानंतर नातेसंबंध म्हणजेच काय नातेसंबंध याच्यात ब्लड रिलेशन असतात फक्त. जास्त काय लय काकाच्या काकूचे काकीन आणि काय काय एवढं लांब नसतात. याच्यात काय असतं फक्त रक्ताचे नाते असतात. आई, वडील, त्यानंतर आजी, आजोबा, त्याच्यानंतर आपली मुलं, त्यानंतर त्यांची नातू. एवढ्याच 6 मध्ये खेळ असतो सगळा. सो याची पण छान ट्रिक दिलेली आहे मी. नातेसंबंधाचा व्हिडिओ आहे तो जाऊन तिथे बघा. त्यानंतर निरीक्षण आणि आकलन. आणि राहिलं त्यानंतर मराठीचं व्याकरण आहे. आता मराठी व्याकरणचे पण सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही बघू शकता. त्यामध्ये काय काय मूळाक्षरे आहेत म्हणजे जे काय आपलं अ, ब, क, ड आहे, क, ख, ग, घ आहे सगळे त्याच्यामध्ये. शब्दाच्या जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय. त्यानंतर वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, अलंकार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, म्हणींचे अर्थ, समूहदर्शक शब्द,
म्हणजे आता हे समूहदर्शक शब्दाला आपण कसं सांगू शकतो? कळप. बरोबर. कळप याच्यावरून तुम्हाला काय समजतंय की हरणांचा कळप आहे म्हणजे भरपूर हरण आहेत. म्हणजे एका समूहाबद्दल हा फक्त आपण एकच शब्द वापरतोय. म्हणजे काय झालं समूहवाचक शब्द. त्यानंतर वाक्प्रचार, शब्दसंग्रह, प्राणी आणि त्यांची घरे, माणूस कुठे राहतो घरात, डुक्कर कुठे राहतो जंगलात, म्हणजे रानात. असं म्हणजे वेगवेगळे पोपट पिंजऱ्यात म्हणजे असं. तर त्यानंतर गायी गोठ्यांमध्ये, घोडा तबेल्यामध्ये, तर हे आहे फक्त याच्यामध्ये. त्यानंतर ध्वनिदर्शक शब्द, प्राणी आणि त्यांची पिल्ले. ठीक आहे. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक आणि लेखक आणि त्यांची टोपण नावे. हे सगळं आपल्याला मराठी व्याकरणामध्ये शिकायचं आहे. याच्यावरती तुमचे 25 मार्क आहेत. किती मार्क आहेत त्याच्यावरती? 25. आपण आधी जे बघितलं बुद्धिमत्ता त्याच्यावर 25 आणि गणितामध्ये 25. मला सांगा हे 3 विषय सांगितले याच्यामध्ये काही अवघड असं आहे का? मी सांगितलं नाही ऍव्हरेज विद्यार्थी जो 50 ते 55% सुद्धा असू द्या 10वीला, ते 60% पण असू द्या, तुम्ही आरामात करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळं सोपं आहे. फक्त तुम्हाला यात बसून ते करायचंय. याच्यानंतर सामान्य ज्ञान. आता इथे तुम्ही थोडंसं काय करता? दगदग होतो जीव तुमचा 25 मार्कामध्ये ह्या. खूप खूप मस्त आहे. काय करायचं याच्यामध्ये पंचायत राज 10 पान आहेत मोजून पुस्तकाची. किती पान आहेत? 10 पानं. परफेक्ट करून टाकायचं. एक प्रश्न फिक्स. भारताची राज्यघटना. त्यानंतर सामान्य ज्ञानचे महत्वाचे विषय टॉपिक काढायचे. ते करून टाकायचे. त्यातले एक 20-30 पानांचं आपल्याला नोट्स बनवायच्या. त्याच्यातलं करून टाकायचं 2-3 मार्क याच्यावरचे फिक्स. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, संगणकाशी संबंधित असणारे प्रश्न. हे तुम्हाला YouTube, Google सगळीकडे मिळतील. हे इथून करायचे. जर झालं राहिलेच काय? चालू घडामोडी तर आपल्या ग्रुपवर मी रोज टाकतोयच. त्यानंतर इतिहास आणि भूगोल ह्याचे पण महत्वाचे आजपर्यंत काय काय प्रश्न आले बघायचं. त्याच्यावरचे टॉपिक सिलेक्ट करायचे वेगवेगळे की आतापर्यंत एवढे प्रश्न आले तर एवढं करायचं. मग तुम्हाला पहिले 3 परफेक्ट करा विषय गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी. आणि ते झाल्याच्या नंतर ह्याला घ्या. आणि चालू घडामोडी रोज मी ग्रुपला तर टाकतोयच. फक्त एक पान आहे. फक्त एक पान आहे. फक्त एक पान. 15-20 मिनिटात वाचून काढायचं. झालं. मग ह्याच्यामध्ये तुमचे 2-3 मार्क फिक्स होत आहेत. ठीक आहे. इथले 3-4 मार्क झाले. इतिहास भूगोलाचे समजा 2-2 प्रश्न घ्या. त्यानंतर पंचायती राजवरचा एक प्रश्न तुमचा फिक्स. भारताची राज्यघटना समजा कलम लक्षात राहत नसलं ठीक आहे. तरी पण याच्यातला एखादा प्रश्न समजा आपला बरोबर येईल. सामान्य ज्ञानचे 2 पकडा आणि याचा 1. किती झाले? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 25 पैकी 12 प्रश्न इथले बरोबर आणि आधीचे आपले 75 परफेक्ट जर अभ्यास केला तर 70 पडतील समजा ते. 65 पडतील. ठीक आहे. 65 प्लस हे 12 ते 15 पकडा इकडे. झाले किती होतात आपले 80 होते आणि आपल्याला ऍव्हरेज पाहिजेत किती? 80. तर ह्या प्रकारे अभ्यास करा. तुम्ही 100% पोलीस भरती होणार. ठीक आहे. चला. थँक यू सो मच.